ज्या भगवंताचा राग मृत्यूलाही घाबरवतो, पण ज्याचा स्पर्श एका लहानशा प्रल्हादाला आईच्या कुशीसारखा वाटतो, अशा रौद्र पण अत्यंत प्रेमळ श्री नरसिंह भगवानांच्या एकाच मंत्रात संपूर्ण आयुष्याचे सार लपले आहे. उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नरसिंहम भीषणम भद्रम मृत्युर्नमाम्यहम. यातील प्रत्येक शब्द एक प्रचंड ऊर्जा. उग्रम म्हणजे भक्तावर येणाऱ्या संकटांसाठी जे प्रलयाच्या आगीसारखे भयंकर आहेत. वीरम ज्यांच्या एका हुंकाराने ब्रह्मांड थरथरते असे ते त्रैलोक्याचे अजिंक्य शूरवीर आहेत. महाविष्णू जे साक्षात वैकुंठाधीश आहेत आणि जे भक्ताच्या एका हाकेवर धावून येतात. ज्वलंतम ज्यांचे तेज कोट्यावधी सूर्यांनाही लाजवेल असे लखलखीत आणि प्रज्वलित आहे. सर्वतोमुखम तुम्ही कुठेही असा, कोणत्याही स्थितीत असा, ज्यांचे डोळे चारी दिशांना आहेत आणि जे तुमच्या पाठीशी सावलीसारखे उभे आहेत. नरसिंहम प्रल्हादाचा शब्द खरा करण्यासाठी ज्यांनी चक्क रूप बदलले ते श्री नरसिंह. भीषणम ज्यांच्या नुसत्या कल्पनेनेही वाईट प्रवृत्ती आणि अहंकाराचा अक्षरशः नाश होतो. भद्रम पण जे एका लहानशा प्रल्हादासाठी अत्यंत सात्विक आणि जगातील सर्वात सुरक्षित आश्रय आहे. मृत्यू काळ ज्यांच्या पुढे नतमस्तक होतो ते साक्षात मृत्यूचाही मृत्यू आहेत. नमाम्यहम अशा रौद्र पण वात्सल्यपूर्ण ईश्वराला माझा प्रत्येक श्वास पूर्णपणे शरण आहे. या मंत्राची खरी ताकद अनुभवायची असेल तर त्या चिमुकल्या प्रल्हादाकडे पहा. जेव्हा मृत्यू साक्षात समोर उभा होता तेव्हा तो रडला नाही. त्याने कुणाकडे जीवनदानाची भीक मागितली नाही. त्याने फक्त डोळे मिटले आणि भगवंताला पूर्णपणे शरण गेला आणि त्याच्या त्याच आढळ विश्वासासाठी देवाला साक्षात तो दगडी खांब फोडून बाहेर यावेच लागले. आज आपल्या आयुष्यात हिरण्यकश्यपू नसेल, पण नैराश्य, ताण, आजार आणि अपयश या बाह्य संकटांसोबत मनाला पोखरून काढणारे लोभ आणि वासना नावाचे आतले राक्षस नक्कीच उभे आहेत. अशा वेळी प्रल्हादासारखा आपला विश्वास अढळ ठेवा. जेव्हा तुम्ही हा मंत्र केवळ जपत नाही तर हृदयातून अनुभवता, तेव्हा तुमच्या आयुष्यातील आणि मनातील विकारांचे खांब फोडून ही ईश्वरी ऊर्जा साक्षात तुमचे अभेद्य कवच बनते. जेव्हा जेव्हा मनात भीती वाटेल किंवा वाईट विचार येतील तेव्हा प्रल्हादाची ती शरणागती आणि हा मंत्र नक्की आठवा. हा चैतन्यमयी श्लोक रोज ऐकण्यासाठी आणि स्वतःला सात्विक ऊर्जा देण्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि भगवंताचे ते अथांग प्रेम अनुभवण्यासाठी कमेंट्समध्ये पूर्ण श्रद्धेने नक्की लिहा. जय श्री नरसिंह.